अहो मंडळी, मी काय म्हणते, आज माझ्या सगळ्या मैत्रिणी खुश होणार आहे, कारण न खाणारे परत परत मागून खातील, ताटक्या बोटसुद्धा चाटून पुसून जेवतील. किलो किलोने भाजी खरेदी करावी लागेल अशी चमचमीत ढाबा स्टाईल लसूणी मेथी करूया. मेथी स्वच्छ धुवून संपूर्ण कोरडी करून जमेल तितकी बारीक चिरली. वाटण्यासाठी पाव कप शेंगदाणे, 2 टेबलस्पून तीळ आणि 1 टेबलस्पून डाळवं घेतले. आता हे लो फ्लेमवर सगळं छान खरपूस भाजून घ्यायचं. भाजून झालं की एका ताटात काढून गार करण्यासाठी बाजूला ठेवूया. आता त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. कढईला असं सगळीकडे फिरवून घेऊ म्हणजे भाजी चिकटणार नाही. चांगला एक मोठा चमचाभर बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूणी मेथी आहे म्हटल्यावर लसणाचा वापर थोडा जास्त होणार, पण चव खूप छान लागते. लसूण तांबूस झाला की चिरलेली मेथी घालायची. एक लहान जुडी होती मेथीची. मेथी छान निवडायची, धुवायची, संपूर्ण पाणी निथळून कोरडी झाली की मग चिरायची बरं का. आता चिरलेली मेथी घातली. मोठ्या आचेवरती फक्त परतून घ्यायची 4 ते 5 मिनिटे. मीठ घालायचं नाही आणि गॅस कमी करायचं नाही. मीठ घातलं, गॅस कमी केला तर मेथीला पाणी सुटणार, ती चांगली परतली जाणार नाही. आपल्याला फक्त लसणाचा फ्लेवर छान यामध्ये मुरावा म्हणून अशी जरा कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची. साधारण 5 ते 6 मिनिटे लागतात. अशी परतून घेतली की चव छान लागते आणि कडूही लागत नाही. परतलेली मेथी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये तेल घातलं. यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान फुलले की परत 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा. छान असं परत थोडंसं तांबूस होईपर्यंत परतायचा. त्यानंतर इथे 3 मध्यम आकाराचे कांदे जमेल तितके छान बारीक चिरून घेतलेले आहे. हा चिरलेला कांदा लसूण असा सोनेरी झाला की यामध्ये घालायचा. छान एकजीव करायचं आणि मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा तांबूस होईपर्यंत परतायचा. गॅस कमी करू नका, नाहीतर कांद्याला पाणी सुटतं आणि लवकर परतला जात नाही. मी थोडंसं मीठसुद्धा घातलं. इथे आपला कांदा छान असा लालसर तांबूस परतलेला आहे. छान परतायचा म्हणजे भाजीची चव गुळचट लागत नाही आणि यापेक्षा जास्त ब्राऊन वगैरे करू नका. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. कांदा टोमॅटोना जमेल तितकं छान असं बारीक चिरून घ्यायचं. एकजीव करून 2 ते 3 मिनिटे याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. तोपर्यंत हे भाजलेलं साहित्य सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. मस्त ही खमंग पेस्ट करून झाली. यानेच लसूणी मेथीला खूप छान चव आणि कन्सिस्टन्सी येते. इथे आपले टोमॅटो 3-4 मिनटं परतले, मस्त मऊसूत झाले. आता बेसिक मसाले घालायचे. यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, नाश्त्याच्याच चमच्याने मी सगळं मोजते, अर्धा चमचा चवीला तिखट असणारं लाल तिखट, 1 चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर म्हणजे रंग छान येतो. किचन किंग मसाला जरूर घाला, त्याने चव खूप छान लागते. नसेल तर मग थोडा गरम मसाला घालू शकतात. व्यवस्थित एकजीव केलं, साधारण 2 मिनिटे परतलं. आता थोडंसं पाणी घालायचं आणि 2 ते 3 मिनिटे किंवा मग छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. कधीही मसाला वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतलं ना की भाजीची चव छान लागते. मस्त तेल सुटलंय. आता तयार करून घेतलेली शेंगदाणा, तीळ आणि डाळव्याची ही पेस्ट घालायची. छान अशी ही घालून एकजीव करायची. ही पेस्ट घातली की जरा रंग फिकट होतो, पण जसं जसं परतलं जातं रंग पुन्हा छान येतो. हे पहा, पेस्ट घालून छान तेल सुटेपर्यंत परत एकदा परतलं. आता पाणी घालायचं, व्यवस्थित एकजीव करायचं आणि यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं ही ग्रेव्ही मस्त शिजवून घ्यायची. तर काय सुंदर असा रंग आलेला आहे आणि दाणेदार टेक्स्चरची परफेक्ट ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. ही ग्रेव्ही छान झाली ना तरच आपली जबरदस्त परफेक्ट अशी लसूणी मेथी छान तयार होते. आता ग्रेव्हीमध्ये परतून घेतलेली मेथी घालायची, व्यवस्थित एकजीव करायची. अगदी परफेक्ट प्रमाण आहे मेथी आणि मसाल्याचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मिसळून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं आणि यामध्ये आता कोमट किंवा गरम पाणी घालायचं आहे. साधारण अर्धा पाऊण ग्लास पाणी घालायचं. हे अगदीच होतं तितकं घट्ट नाही आणि सैल करायचं नाही बरं का. अर्धा पाऊण ग्लास पाणी पुरेसं आहे. मिक्स करायचं, झाकण ठेवून 7-8 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. तर मंडळी, लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे ही लसूणी मेथी शिजवून घेतली. जबरदस्त असा सुगंध येतोय आणि कन्सिस्टन्सी अगदीच परफेक्ट आहे. हीच कन्सिस्टन्सी ठेवायची. लसूणी मेथी आपली तयार झाली आहे, पण ढाबा स्टाईल अजून एक
तडका यामध्ये घालायचा म्हणजे याची चव नेक्स्ट लेवल होते. चमचाभर तूप गरम केलं, 4-5 उभ्या अशा चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या छान अशा तांबूस होऊ द्यायच्या. छान खमंग तांबूस झाल्या की परत मेथीचं भांडं गॅसवर ठेवायचं आणि या तांबूस झालेल्या लसणामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि पटकन हा चुरचुरीत तडका घालायचा आणि पटकन झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटे गॅस बंद करून तसंच झाकून ठेवायचं म्हणजे फोडणी छान यामध्ये मुरली जाते. जबरदस्त चवीची खमंग आणि चटपटीत झणझणीत अशी लसूणी मेथी आपली तयार आहे. म्हणते म्हणून नाही, एकदा तुम्ही करूनच पहा, हिची चव काय जबरदस्त लागते. गरमागरम चपाती, फुलका, राईस, रोटी कशासोबतही छान लागते. जरूर ट्राय करा आणि लाईक शेअर करा.